आधुनिकतेच्या वेगवान प्रवाहात पाप पुण्य नीती अनीती आणि स्वधर्माची जाणीव हरवत चाललेल्या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी संतांच्या शिकवणीची आज अत्यंत आवश्यकता भासू लागल्याने समाजात सात्विकता सहिष्णुता आणि विश्वात्मिक भावनेचा प्रसार होऊन प्रत्येकाला आंतरिक समाधान लाभावे या उदात्त हेतूने काल तळाघर येथे सालाबादप्रमाणे यंदाही सलग 7व्या वर्षी भव्य एकदिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। अखिल गुणनिधान पंढरीचे श्री पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान ज्ञानोबाराय आणि जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच परिसरातील ज्येष्ठ महात्म्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवकांच्या प्रेरणेने गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या संकल्पनेतून हा महोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत समस्त कोकण विठ्ठल परिवार यांच्या वतीने चैत्र कृष्ण नवमी निमित्त शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी श्री स्वयंभू महादेव मंदिर महादेववाडी तसेच तळाघर हायस्कूल पटांगण येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। महोत्सवाची सुरुवात अगदी पहाटेपासूनच झाली। पहाटे 4 ते 6 या वेळेत काकड आरती, सकाळी 6 ते 7 या वेळेत अभिषेक व पूजन आयोजित करण्यात आले होते। त्यानंतर 7 ते 8 या वेळेत कलश पूजन, ध्वज पूजन व ज्ञानेश्वरी पूजनाचा कार्यक्रम पार पडला। सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, तर दुपारी 12 ते 1 या वेळेत अन्नप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। दुपारी 2 ते 3 वाजताच्या दरम्यान गाथा भजनाच्या भक्तिरसाने कार्यक्रमाची शोभा वाढवली। सायंकाळी हरिपाठ व भजनाने संपूर्ण वातावरण अधिकच भक्तिमय झाले। रात्री 7 वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार गुरुवर्य केशव महाराज उखळीकर यांच्या सुमधुर शाब्दिक रसमाळीतील कीर्तनरूपी शब्द सुमनांनी जमलेल्या प्रचंड जनसमुदायाला मंत्रमुग्ध केले। तसेच सुप्रसिद्ध गायक रविदास महाराज, जगदाळे गुरुजी आणि पांगरे महाराज यांच्या गायनाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। यावेळी सुप्रसिद्ध पखवाज वादक संकेत महाराज अरोटे यांचीही चांगलीच साथ लाभली। या कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून श्री भागवत धर्माचा प्रचार आणि भक्तिमार्गाचा प्रसार करण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात आला। कीर्तनाच्या सांगतेपूर्वी गुरुवर्य केशव महाराज उखळीकर यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी तरुणांनी तटस्थ राहून नवयुवतींनी जिहादी विचारांना बढावा न देता लव जिहादचे बळी न होऊ देण्याचे आवाहन केले। कोकण विठ्ठल परिवार मार्फत आयोजित करण्यात आलेला एकदिवसीय कीर्तन सोहळा 7व्या वर्षी देखील प्रसन्न वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी या कार्यक्रमासाठी समस्त कोकण विठ्ठल परिवार समवेत विनोदभाऊ पाशिलकर, विजयराव मोरे, रायगड जिल्हा परिषद सभापती मधुकर पाटील, दिनेश पाशिलकर, तळाघर ग्रामपंचायतचे सरपंच नथुराम माने, संतोष माने तसेच सर्व सदस्य, वाशी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, महादेववाडी मधील सर्व पदाधिकारी तसेच या कार्यक्रमाच्या पहिल्या वर्षापासून या कार्यक्रमाला सहकार्य करणारे शिवशंभो प्रतिष्ठानचे पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग, अमित मोहिते, रायगड रत्न पुरस्कार सन्मानित प्रमोद मसकर, रायगड रत्न पुरस्कार सन्मानित तसेच रोहा पंचायत समिती सदस्य सुरेश मगर, बळीराजा फाउंडेशनचे संस्थापक राजेंद्र जाधव, अनंत मगर, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मोरे, नामदेव मसकर, निलेश वारंगे, सतेश भगत, तुकाराम भोकटे, रोशन रटाटे, सुरेश रटाटे, रुपेश शिंदे यांच्यासह या कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या ट्रान्सवर्ल्ड फर्टिकेम लिमिटेड मधील कामगार बंधू तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। या एकदिवसीय कीर्तन सोहळ्यामध्ये लहानापासून ते थोरांपर्यंत सर्व स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। महादेवांच्या आशीर्वादाने वारकरी संप्रदायाची बीजे या रोहा तालुक्याच्या वारकऱ्यांच्या घरात पेरली गेली असल्याचा अनुभव या ठिकाणी पाहायला मिळाला। आनंद आणि उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये भविष्यात वारकरी संप्रदायाची रोहा तालुक्याची धुरा लिलया पेलण्याची ताकद ठेवणाऱ्या उपस्थित लहानग्याच्या पिंगळा गायनाने उपस्थितांना भुरळ घातली। यावेळी कार्यक्रमाची सांगता करताना समस्त कोकण विठ्ठल परिवार मार्फत समोर बसलेला वारकरी संप्रदाय, कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले। एकंदरीत प्रचंड वारकरी संप्रदायातील जनसमुदाय आणि समस्त कोकण विठ्ठल परिवार यांच्या प्रयत्नातून हा एकदिवसीय कीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। संकट येत असतात। नाही तुकोबारायानं वयाच्या 29व्या वर्षी परमार्थाला लागली। 29 वर्षापर्यंत द्रष्ट लागण्यासारखा संसार केला। 2 बायका, करोडो रुपयाची स्त्री, एक अन्न करिता नेली। स्वप्नात येऊन ना चोरात राहील, गुलाबजामुन पाकत राहिला,
चपाती करपलेलीच राहिली, भात खरवडत राहिला, वरण पातळच झालं. ती अन्नपूर्णा. दुःखाचे दिवस दिले, कसं सुखात चाललं होतं, का दुःख आलं. दुःखात राहणारा मनुष्य म्हणतो काहीतरी पहिलं जन्मात पुण्य केलं होतं, नाहीतर रस्त्यावर झोपत होतो, उष्ट शिळपाक भीक मागून खात होतो, अंगाला कपडा नव्हता, पण काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य, पूर्वजन्मे सुकृती थोर केली, ती मज आजी फळाची आली. म्हणून आज गाडी, बंगला, माणसं, मंडळी, बायको, लेकरं सगळं सुखाचं आहे. सुख आणि दुःख हे कर्माचे फळ आहे. पण महाराज, कोणत्या कर्माचं फळ सुख आहे, कोणत्या कर्माचं फळ दुःख आहे? आम्ही काही पोथी, पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद काही पाहिलं नाही, आम्हाला काय माहित आहे? पण म्हणतं माहित नाही. चांगलं वाईट कर्म कळत नाही का माणसाला? अरे जनावराला कळतं. एक माणूस सोमवार असो, एकादशी असो, शिवरात्र असो, श्रावण महिना असो, सण असो, दिवाळी असो, दसरा असो, शिमगा असो, पाडवा असो, 24 तास मटण खायचा आणि दारू प्यायची. 24 तास. सगळे लोक म्हणले अरे माणसासारखा माणूस कसं करायला असं? बघ बर, जनावर सुद्धा काही खात नाही. मग एका ग्लासामध्ये पाणी ठेवलं, एका ग्लासामध्ये दूध ठेवलं, एका ग्लासामध्ये दारू ठेवली. कुत्र सोडलं, त्यानं दारूचा वास घेतला, दूध पिलं, पाणी पिलं. शेळी सोडली, कोणताही पाला खाणारी, तिनं दारूचा वास घेतला, असं पिलं, दूध पिलं, पाणी पिलं, झाड पाला खायला निघून गेली. डुक्कर सोडलं, त्यानं दारूचा वास घेतला, असं करीत करीत दुधाकडे गेलं, दूध केलं, पाणी पिलं, निघून गेलं. त्या दारुड्याला सांगितलं बघ, गाढवाला सोडून बघा म्हणला. गाढवाला बेअक्कली म्हणून गाढवाला समजतेत ना, कोणाला अक्कल नसते की त्याला गाढव म्हणतेत ना, त्याला सोडून बघा. त्यानंही महाराज दारूचा वास घेतला, असं वर तोंड केलं, पुन्हा दूध पिलं, पाणी पिलं, निघून गेलं. गाढव, कुत्र, शेळी, डुक्कर सुद्धा पित नाही. त्या माणसानं सांगितलं आता मला पटलं. ते गुरु म्हणला आता सोडून देशील का? आता तर जास्त पेणार म्हणला. का? जे पेत नाही ते डुक्कर, शेळी, कुत्र, गाढव पेत नाही ती. गुरु म्हणला हे बघ उलट झाले, पुण्य करता होय बाप, त्यानं सोडावं म्हणून. महाराज तसं आम्हाला काय कळायलं? कोण म्हणतं कळत नाही. लहान लेकरं सुद्धा सांगू शकतील. कोणालाही विचारा, बेटा तू सांग, खडी साखर कोणीही कधीही कुठेही खाल्ली कशी लागते? गोड. बघा इथूच्या लेकराला कळायला गोड लागते. खडी साखरेचा गुणधर्म आहे गोड. तू सांग बाबा, मिरची कोणीही कधीही कुठेही खाल्ली तर कशी लागते? तिखट. हा कसं कळालं? मिरची तिखट लागते, तिचा गुणधर्म. पुरुष मंडळीला हात जोडून विचारतो, तुम्ही बर्फाला हात लावला कसा लागतात? थंड. बरोबर आहे, थंड. महिला मंडळीनं चूल पेटवली, स्टोव पेटवला, विस्तव पेटवला, गॅस पेटवला, शेगडी पेटवली, विस्तव तयार झाला आणि पुन्हा कळून न कळून त्याला हात लागला. ताई गार लागते ना? नाही मावल्या म्हणत्या कुठलं महाराज करून आणलं. पण महाराज मला एक आनंद झाला, इतक्या वर्षात 50 वर्ष होऊन गेली महाराज. 4 जानेवारी 69 ला पहिलं कीर्तन केलं आळंदीमध्ये संस्थेमध्ये. कोणीकडे गेलो, महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर फिरलो.
सेवक नशेवाली मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल हे जरी नाही कालं हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल हे जरी नाही कालं सरत शेवटी बा काळ बांधून नेईल 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 एका जनार्दनी अंक काय बाजायला एका जनार्दनी अंक काय बाजायला अंक काय बाजायला अंक काय बाजायला पिंगळा 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 माधवरी बोली बोली तर देखा पिंगळा माधवरी पिंगळा माधवरी बोली बोली तर देखा पिंगळा माधवरी वर्तमान कोणते वर्तमान कोणते हे जरिया बोला आणि वर्तमान कोणते हे जरिया बोला आणि वर्तमान कोणते वर्तमान कोणते वर्तमान कोणते वर्तमान कोणते ओघा 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 रंगड धिंगाग ओघा रंगड धिंगाग गाऊन असो विठू तुझा करू अनुवाद आणि जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद. खऱ्या अर्थानं जवळजवळ आज 7 वर्ष पूर्ण झाली. इवले सेरोप लाविले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. आज या ठिकाणी आम्ही जो हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव साजरा करतो यामागं खरं जर विशेष सहकार्य असेल ते म्हणजे या सर्व दानशूर दात्यांचं. खऱ्या अर्थानं प्रमोद मस्कर असतील यांनी फक्त एक मेसेज आणि एका फोनवरती भरघोस अशी मदत करून या कार्यक्रमाची यावेळेस निश्चित स्वरूपात चांगल्या प्रकारे शोभा वाढवली आणि उत्तरोत्तर हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने सफल व्हावा हीच या शंभू महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. भागवत धर्माचा प्रचार व भक्ती मार्गाचा प्रसार व्हावा या मुख्य अनुषंगाने एक दिवसीय भव्य दिव्य कीर्तन सोहळा श्री क्षेत्र महादेवाडी तलागाव हायस्कूल या पटांगणावर कोकण श्री विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत असतो. अनेक वारकरी बांधव या ठिकाणी येऊन अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा कीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो. पंचक्रोशीतील सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात. तसेच या सोहळ्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे ते सर्व दानशूर अन्नदात्यांचे या कोकण श्री विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि आपल्या या तालुक्यातील एक दानशूर व्यक्तिमत्व की ज्याला आपण कर्णाची उपमा देऊ शकतो असे सन्माननीय श्री प्रमोद मस्कर यांनी या सामाजिक कार्यामध्ये यांचं फार मोठं योगदान आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या परीने यथोचित असा त्या ठिकाणी दान धर्म करत असतात. तसे या वारकरी संप्रदायाला सुद्धा त्यांनी फार मोठा पाठिंबा दिलेला आहे आणि नुकतंच त्यांना रायगड रत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल कोकण श्री विठ्ठल परिवाराच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. कोकण विठ्ठल परिवारच्या वतीने जो हा वारकरी संप्रदायाचा एक सोहळा इथे आज आयोजित केला होता. हे 7वे वर्ष आणि खरोखर जे भक्तिमय स्वरूपाचा सोहळा होता. खरं चांगलं असं वातावरण होतं आणि चांगलं असं कीर्तन आम्हाला आमच्या कानी ऐकायला भेटलं. त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील काही वारकरी संप्रदायाची मंडळी आहेत त्यांच्यासाठी एक चांगला हा सोहळा होता आणि खरोखरच एक चांगला असं उपक्रम इतर या पंचक्रोशीतील युवक मंडळींनी राबवला आहे आणि त्यांच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो की भविष्यात धर्माचा प्रचार तुम्ही वाढवत राहावा आणि समाजात चांगला असं एक उपक्रम राबवत राहावं त्यासाठी पुन्हा त्यांना शुभेच्छा देतो. अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.